राज्यसभेचा आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस। भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया युनाते आणि रामदास वडकुतेंना उमेदवारी। राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेत जोरदार रस्सीखेच। राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसुळांसह इच्छुकांची भाऊगर्दी। एकनाथ शिंदे कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांनाच उमेदवारी। पवारांना पाठिंबा द्या, काँग्रेस हायकमांडने दिल्या होत्या सूचना, तर अर्ज भरण्यासाठी पवार हजर राहण्याची शक्यता कमी। बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता। नितीश कुमार राज्यसभेसाठी अर्ज भरणार, तर मुलगा निशांत उपमुख्यमंत्री होणार। ई-चलान प्रणाली विरोधात आजपासून वाहतूकदार संघटनेचं चक्काजाम आंदोलन। राज्य सरकार विनाकारण ई-चलान आकारलं जात असल्याचा आरोप। काल प्रताप सरनाईकांसोबत झालेल्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय नाही। अमेरिकन नौदलाकडून इराणच्या जहाजावर हल्ला। 87 इराणी सैनिकांचा मृत्यू। भारतात फ्लीट रिव्ह्यूसाठी आली होती इराणी युद्धनौका। डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धासंबंधीच्या अधिकारांना कात्री लावणारं विधेयक नामंजूर। 47 विरुद्ध 53 मतांनी पराभव। आज काँग्रेसमध्ये विधेयक मांडलं जाणार। आखाती देशातल्या युद्धामुळे सांगलीची जगप्रसिद्ध हळद काळवंडणार। हजारो टन हळद मुंबईच्या बंदरात अडकली। हळदीचे दरही 1000 रुपयांनी घसरले। आज भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये सेमीफायनल। वानखेडेच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार। 2022 मधील पराभवाचा टीम इंडियाला वचपा काढण्याची संधी। विजेत्या संघाची फायनलमध्ये न्यूझीलंडशी गाठ पडणार। फिन ॲलनच्या वादळात अजिंक्य राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पालापाचोळा। 9 गडी राखून विजय मिळवत न्यूझीलंड T20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत। तेंडुलकरांच्या घरी आज मंगल कार्य। अर्जुन आणि सानिया चंडोक आज अडकणार लग्नबंधनात। मुख्यमंत्री राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक बडे मान्यवर लग्न सोहळ्याला हजर राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।